Hello, my dear students. Welcome back to my channel. Today, we are going to learn chain the wise of future perfect tense. Students, this topic is very important for all competitive exams and class 5th to 12th students. This topic is very important. It gives 1 marks to all competitive exams and class 8 to 12. Now let's see chain the wise. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो टॉपिक चूज केलेला आहे तो आहे चेन द वाईज. चेन द वाईज. थर्ड नंबर आहे फ्यूचर परफेक्ट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण चूज केलेला टॉपिक आहे तो आहे फ्यूचर परफेक्ट टेन्स. याच्या पहिले आपण फ्यूचरवर सिंपल फ्यूचर, आता फ्यूचरमध्ये ज्यावेळेस आपण चेंज वाईज करतो तर दोन टॉपिकवर चेंज वाईज होते. एक तर सिंपल फ्यूचर टेन्स अँड सेकंड नंबर जो आहे तो फ्यूचर परफेक्ट टेन्स. फ्यूचर कंटिन्युअस आणि फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस या घटकावर चेंज ॲक्टिवाईजचं पॅसिव्ह वाईजमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. तर आता पहा की आपण जो चूज केलेला टॉपिक आहे फ्यूचर परफेक्ट टेन्स, त्याचा ॲक्टिवाईजचा जो फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चर आहे, ॲक्टिवाईज स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट्स प्लस एचव्ही हेल्पिंग वर्ब, shall have oblique will have plus V3 plus O. That is the formula of future perfect tense. आता ॲक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्सला आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला स्ट्रक्चर माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे. का? वाय? बिकॉज जर समजा आपल्याला स्ट्रक्चरच जर माहीत नसतील तर आपण जो काही टेन्स आहे तो आयडेंटिफाय करू शकणार नाही. आणि आयडेंटिफाय जर टेन्स आपण करू जर शकलो नाही तर ॲक्टिव्ह वॉइसला पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट आपण करू शकत नाही. म्हणून पॅसिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस स्ट्रक्चर ऑफ पॅसिव्ह वॉइस स्टार्टिंगला पॅसिव्ह वॉइसमध्ये यूज करतात ऑब्जेक्ट. आता पहा ॲक्टिव्ह वॉइसमध्ये इम्पॉर्टंट असतो सब्जेक्ट, पॅसिव्ह वॉइसमध्ये इम्पॉर्टंट असतो ओ मीन्स ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट प्लस एचव्ही shall have oblique will have plus will plus V3 plus Y plus S oblique C2. That is the formula of passive voice. Passive voice. पॅसिव्ह वॉइसमध्ये स्टार्टिंगला व्हेरी इम्पॉर्टंट असतो ऑब्जेक्ट. नेक्स्ट इथे हेल्पिंग वर्ब shall have oblique will have plus been plus V3 plus by plus S oblique C2. For example, Reena will have thrown the ball. Arena is a subject, will is a HV, helping verb, thrown is a V3, the ball is object. आता ॲक्टिव्ह वॉइसला आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे.
आता आपण सर्वप्रथम स्ट्रक्चरनुसार आपलं सेंटेन्स करेक्ट आहे की नाही आपण ते मांडलेलं आहे. आता या सेंटेन्सला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करताना पॅसिव्ह वॉइस स्ट्रक्चर काय आहे, व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ पॅसिव्ह वॉइस. स्टार्टिंगला काय यूज करणार आपण ओ. मग इन दिस सेंटेन्स या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे, द बॉल. बॉल आपण स्टार्टिंगला यूज करणार द बॉल. नेक्स्ट काय घ्यायचं आहे आपल्याला, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणतं, शॅल ऑब्लिक विल हॅव. तर आता फक्त शॅल आपण ज्यावेळेस आय सब्जेक्ट जर आय असेल किंवा वी जर असेल तर त्याच्यासमोर आपण शॅल यूज करतो हेल्पिंग वर्ब. आणि बाकी जे काही प्रोनाउन्स असतील किंवा जे काही थर्ड पर्सन असतील तर त्याच्यामध्ये आपण विल ही हेल्पिंग वर्ब यूज करतो. आता पहा ऑब्जेक्ट घेतला आपण स्टार्टिंगला द बॉल. नेक्स्ट काय घ्यायचं आपल्याला, हेल्पिंग वर्ब. मग कोणतं यूज करणार आपण, विल हॅव. नेक्स्ट काय घ्यायचं आपल्याला, बीन. सो बॉल विल हॅव बीन. थर्ड फॉर्म ऑलरेडी याच्यामध्ये आहे प्रूव्हन बाय रीना. सब्जेक्ट कोणता आहे, रीना. आणि आता पहा आपण काय केलं, स्टार्टिंगला यूज केलेलं आहे द बॉल ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंतर आपण यूज करणार हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आपण घेतलेला आहे विल हॅव बीन. नेक्स्ट काय यूज करायचं आपल्याला, थर्ड फॉर्म प्रूव्हन इज वर्बचा थर्ड फॉर्म. बाय इज अ प्रिपोजिशन, रीना इज अ सब्जेक्ट. आता या दिलेल्या स्ट्रक्चरनुसार आपले सेंटेन्स काय आहे, करेक्ट आहे. आता आपण नेक्स्ट एक सेंटेन्स पाहू. He will have attended a lecture. आता पहा दिलेल्या सेंटेन्सला जे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आहे त्याला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं. आपण स्टार्टिंगला यूज काय करणार, ओ. मग दिलेल्या सेंटेन्स मधला ओ ऑब्जेक्ट कोणता आहे, अ लेक्चर. मग अ लेक्चरला आपण स्टार्टिंगला यूज करणार अ लेक्चर इज ऑब्जेक्ट. स्टार्टिंगला यूज केला आपण देन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय यूज करायचं आपल्याला, हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्ब कोणतं दिलेलं आहे, शॅल घ्या किंवा विल घ्या. तर आपण मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की आय आणि वी जर असेल तर आयच्या समोर आपण आय आणि विल हे जर सब्जेक्ट आले तर आपण हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे विल शॅल. आणि जे त्याच्या व्यतिरिक्त जे काही सब्जेक्ट येतील तर त्याच्यासमोर यूज करणार आपण विल. मग लेक्चर हेल्पिंग वर्ब यूज करणार आपण विल हॅव. नेक्स्ट काय यूज करणार आहे आपण, बीन. थर्ड फॉर्म कोणता आहे, अटेंडेड. नेक्स्ट काय घ्यायचे आपल्याला, बाय नंतर सब्जेक्ट इकडे कोणता दिलेला आहे, ही. आता पहा हिची आपल्याला ही दिलेली जी आहे ती नॉमिनेटिव्ह केस एक प्रथम विभक्ती आहे. या प्रथम विभक्तीला आपल्याला द्वितीयामध्ये करायचे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस करावं लागते. तर मग हिची ऑब्जेक्टिव्ह केस काय, ही. हिची ऑब्जेक्टिव्ह केस काय, ही. आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे काही सेंटेन्स दिलेलं होतं कोणतं, ही विल हॅव अटेंडेड अ लेक्चर. ते ऍक्टिव्ह वॉइसच्या सेंटेन्सला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, पॅसिव्ह वॉइस मध्ये. तर पॅसिव्ह वॉइस मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर स्टार्टिंगला आपण काय यूज करणार, ऑब्जेक्ट. दिलेल्या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट कोणता होता, अ लेक्चर. त्याच्यानंतर काय यूज करणार आपण की हेल्पिंग वर्ब. ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कोणतं होतं की आता अ लेक्चर याच्यानुसार आपण ऑब्जेक्ट इथे हेल्पिंग वर्ब यूज करणार. मग अ लेक्चर नंतर जे हेल्पिंग वर्ब यूज केलेलं आहे कोणतं आहे, विल हॅव बीन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय यूज करायचं आहे, वर्बचा थर्ड फॉर्म. आता ऑलरेडी परफेक्ट टेन्स मध्ये काय असतो दिलेला, वर्बचा थर्ड फॉर्म. मग वर्बचा थर्ड फॉर्म कोणता आहे, अटेंडेड. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, स्ट्रक्चरनुसार आपल्या बाय. मग बाय यूज केल्याच्या नंतर आता इथं जे सब्जेक्ट ही होता, ही जो सब्जेक्ट होता या सब्जेक्टचा आता ही आपल्याला नॉमिनेटिव्ह केस दिलेली होती म्हणजे प्रथम विभक्ती दिलेली होती. तर तिला आपण काय केलं, ऑब्जेक्टिव्ह केस केली म्हणजेच काय, द्वितीय विभक्तीमध्ये तिला कन्वर्ट करावं लागते. मग हीची द्वितीय म्हणजे C2 आपल्याला समजण्यासाठी काय होईल हे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन पाहत असताल तर तुम्ही माझे जे काही चॅनल आहे त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. कारण की तुम्हाला माझे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत हे पाहता येतील. थँक्यू.